जय आदिवासी. आदिवासी समाजातील महाराष्ट्र राज्यातील जे आमच्या आरक्षित जागेवरून निवडून आलेले आमचे खासदार आणि आमदार आहेत, आम्ही आमच्या समाजातील नामवंत आमदार खासदार साहेबांना या ठिकाणाहून आदिवासी विद्यार्थी विनंती करतोय की आपण नागपूर या ठिकाणी अप्पर आयुक्त कार्यालय गिरीपेठ या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह यांच्या 5 ऑगस्ट 2026 रोजी आलेल्या शासन निर्णयासंदर्भात 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. त्या अटी आम्ही काल 14 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी सुधारित GR काढलेला, त्यातही आदिवासी विद्यार्थ्यांवर होणारी जी अट आहे, अन्याय करणारी अट आहे, त्या अटाला हटवण्याकरिता विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित आलेला आहे. आमची आपल्या सर्वांची साथ आणि सहमती अत्यंत आवश्यक आहे. आपण या ठिकाणी येऊ शकत नसाल तर किमान आदिवासी विकास मंत्री महोदय अशोकजी उईके यांना आपण विश्वासात घ्यावं आणि आदिवासी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाशी संबंधित थोडी त्यांच्याशी वार्तालाप करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, ही विनंती आदिवासी विकास विभाग कार्यालय या ठिकाणाहून आदिवासी विद्यार्थी वसतिगृह विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर या ठिकाणचे सगळे विद्यार्थी आपल्याला पोटतिडकीने विनंती करत आहे की आपण आमच्या अश्रू पोषावेत आणि जे शैक्षणिक आणि संवैधानिक अन्याय अत्याचार आमच्यावरची आता सध्याच्या घडीला या ठिकाणी होत आहे, आम्ही आंदोलनासाठी कुठल्याही पार्टी पक्षाचा सहभाग घेतलेला नाही, कुठल्याही संघटनेचा सहभाग घेतलेला नाही. फक्त आणि फक्त विद्यार्थी आपल्या पॉकेट मनीमधून आपलं आंदोलन करत आहे. या ठिकाणी आंदोलनात आपण सहभागी होऊ शकत नाही, परंतु व्यक्तिगतरित्या या ठिकाणी येऊ शकत नाही, परंतु आपण बाहेरून विद्यार्थ्यांच्या जेवणाची किंवा नाश्त्याची चहा पाण्याची अशी व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे. पाण्याचे दिवस आहे, आमच्या ठिकाणी मुली मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात, मुलं मोठ्या संख्येने या ठिकाणी होतात. आम्ही वैयक्तिकरित्या त्यांची व्यवस्थित सोय करू शकत नाही आहे, करिता आपल्या सर्वांना विनंती आहे पाण्या पावसापासून वाचण्यासाठी किमान आम्हाला तारपत्री आणि झोपण्यासाठी एक चादर किंवा या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडून होत असेल तर समाजातील नुसतं खासदार किंवा आमदारांनीच मदत करावी असं नव्हे, तर समाजामध्ये जे नामवंत आणि सक्षम अधिकारी कर्मचारी, रिटायर्ड पर्सन्स आणि बिझनेसमॅन लोक आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी येऊन सन्या आमची विचारणा करावी, आमची अडचण जाणून घ्यावी, आमचे मत तुमच्या समक्ष आम्ही मांडतोय आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करू शकता अशी मदत या ठिकाणी करावी, ही विनंती सगळ्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांकडून मी एकंदरीत करतोय. आपण या ठिकाणी यावं आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा एक धागा सक्षम खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहावं अशी आमची विनंती आहे. जय सेवा, जय आदिवासी, जय संविधान, जय बिरसा.